जयूज किचनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. नमस्कार मंडळी, आज आपण एक नवीन रेसिपी घेऊन आलेला आहे. चला मग आपण रेसिपीला सुरुवात करूया. 1 वाटी रवा घेतला, 3 वाटी गव्हाचं पीठ घेतलं. बघा अशा पद्धतीने हे चाळून व्यवस्थितरित्या हे पीठ घेतलेलं आहे. आणि आता धने आणि जिरे घेतले. हे धने आणि जिरे मी ग्राइंड करून घेते. बघा अशा पद्धतीने हे ग्राइंड करून घेतलं आणि ह्या पिठामध्ये मी हे सगळं जे आपण मसाला केलेला होता तो टाकून घ्यायचा. अशा पद्धतीने हा मसाला मी या पिठामध्ये टाकून घेतलेला आहे. बाटीचं पीठ आपण बाटी करत आहोत. बाटीचं पीठ हे मोठं मोठं दळून घेतलं जातं, पण आपल्याकडे जास्त प्रमाणात आपण सारखं करत नाही आहे, त्यामुळं आपण हे गव्हाच्या पिठाचेच आपण हे बाटी करत आहोत. आणि हे बाटी थोडं गव्हाचं पीठ मोठं ठेवण्यासाठी आपण त्याच्यामध्ये रवा घालून घेतलेला आहे. आता पाणी घालून हे आता थोडं मिक्स करून घेऊ. याच्यामध्ये ओवा आणि तेल घालताना स्किप झालेला आहे, सॉरी. बघा अशा पद्धतीने हा डो तयार करून घेतलेला आहे. जास्त घट्ट पण करायचं नाही, जास्त पातळ पण करायचं नाही, मध्यम असं डो तयार करून घ्यायचा. बघा हे अशा पद्धतीने हा डो तयार करून घेतलेला आहे. आता हे एक 10-15-20 मिनिट आपण बाजूला ठेवून देऊ. आता हे आपण एक मसाला तयार करून घेऊ. मिरची घेतली, अद्रक घेतलं, लसूण घेतलं, जिरे घेतले आणि ही कोथिंबीर घेतली. आता हे सगळं न पाणी घालता आपण हे ग्राइंड करून घ्यायचं. बघा अशा पद्धतीनं. आता हा कुकर ठेवलं. कुकरमध्ये मी तेल ओतून घेतलं. असं तेल ओतून घ्यायचं. तेल गरम झालेलं आहे. गरम तेलामध्ये मी जिरे टाकले, मोहरी टाकली. मोहरी टाकून मी आता त्याच्यामध्ये हे आपण जो केलेला मसाला आहे ना, तो मसाला आपण ह्याच्यामध्ये घालून घ्यायचा. आता हे अद्रक, लसूण, मिरचीचा जो मसाला करून ठेवला होता, हा मसाला मी ह्याच्यामध्ये घालून घेतलेला आहे. थोडं हलवून घेऊ, थोडं मिक्स करून घेऊ. तेलामध्ये व्यवस्थित मसाला फ्राय करून घेऊ. आता त्याच्यामध्ये मी लाल तिखट टाकलं कलर येण्यासाठी. आणि हे जास्त तिखट नाही आहे. हळद टाकली. आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं. आणि आता हे वांगे बारीक काप करून ठेवले होते, हे वांग्याचे काप मी ह्याच्यामध्ये घालून घेत आहे. हे सगळं मिक्स करून घ्यायचं. आणि हे वांग्याला सगळा मसाला लागेल अशा पद्धतीने आपण ह्याच्यावर थोडं एका प्लेटमध्ये पाणी ठेवून देऊ. हिंग टाकलं, जिरेपूड टाकली, धनेपूड टाकली, थोडी मीठ टाकून घेतलं. हे पण थोडं हलवून घेऊ थोडंसं. अशा पद्धतीने हे सगळं मिक्स करून घ्यायचं. आणि त्याच्यावर हे प्लेट ठेवून त्याच्यामध्ये पाणी ठेवून द्यायचं, कारण वांग्याला पाणी सुटतं आणि सगळा मसाला त्याच्यामध्ये व्यवस्थितरित्या लागला जातो. ते पाणी गरम झालेलं आहे. आता हे पाणी आतमध्ये घालून घेऊ. पाणी एवढं टाकायचं की जेणेकरून आपले हे वांग्याचे काप बुडतील, एवढंच पाणी टाकायचं, जास्त पण पाणी टाकायला नको. बघा अशा पद्धतीनं हे पाणी टाकून घेतलेलं आहे. आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं. आणि आता झाकण लावून हे शिजायला ठेवून द्यायचं. चला आता दुसऱ्या रेसिपीकडे वळू. पाऊण वाटी तूर डाळ घेतली, पाव वाटी मी मूग डाळ घेतलेली आहे. हे मिक्स करून घ्यायचं, पाण्यातून काढून घ्यायचं हे सगळं. आता हे 2-3 पाण्यानं स्वच्छ धुवून घ्यायचं. अशा पद्धतीने हे पाणी घालून हे 2-3 पाण्याने हे स्वच्छ धुवून घ्यायचं. बघा अशा पद्धतीने हे धुवून घेतलं जातं. थोडंसं पाणी हलवून घ्यायचं, कारण त्याच्यावर हे पॉलिश वगैरे केलेलं असतं. आता हे धुवून घेतलं. आता हे कुकरच्या भांड्यामध्ये मी हे घालून घेत आहे.
त्याच्यामध्ये हळद टाकायची, हिंग टाकायचं थोडंसं, आणि तेल टाकायचं, आणि मीठ टाकायचं, आणि त्याच्यामध्ये आपली डाळ बुडेल एवढं पाणी टाकून आपण अंदाजानं आपण हे ठेवून द्यायचं गॅसवर. त्याला झाकण लावून मी गॅसवर ठेवून देते. आता वांगं शिजायला ठेवलं आणि डाळ पण शिजायला ठेवली. आता वांगं शिजलेलं आहे पहा. याला मॅशरनं मी मॅश करून घेतलं. आपल्याला हे घोटलेलं वांगं करायचं होतं. हे घोटून ठेवलेलं आहे बघा अशा पद्धतीनं. आता त्याच्यामध्ये मी कोथिंबीर टाकली. थोडंसं पाणी जास्त घट्ट झालं होतं. मी एक 2-4 चमचे पाणी, एक पळीभर पाणी मी त्याच्यामध्ये टाकून घेतलं, आणि अशा पद्धतीने हे आपलं घोटलेलं वांगं झालेलं आहे पहा. आता ह्याला थोडं गॅसवर ठेवून शिजवून घ्यायचं. आपली ही वांग्याची भाजी झालेली आहे. चला मग आपलं डाळ पण शिजलेली आहे. आता डाळ घोटून घेतली. डाळीमध्ये मी कोथिंबीर टाकली, मीठ टाकलं, थोडंसं पाणी वाढवून घेतलं. मग अशा पद्धतीने हे तेवढं पातळ करून घ्यायचं. तुम्हाला जशी कन्सिस्टन्सी पाहिजे, तुम्हाला पातळ पाहिजे, घट्ट पाहिजे, अशा पद्धतीनं तुमच्या सोयीनं तुम्ही करून घेऊ शकता. बघा अशी ही डाळ झालेली आहे. हे डाळ पण आपण आता थोडं पाणी वाढवलेलं आहे, कोथिंबीर टाकलेलं आहे, मीठ टाकलेलं आहे. त्यामुळे आपण गॅसवर ठेवून थोडं वाफलून घ्यायचं. त्याला उकळून घ्यायचं. आता हे आपलं पीठ ठेवलेलं मी हे थोडं मऊ करून घेते. आता हे आपण एका प्लेटमध्ये घेऊ आणि त्याचा एक गोळा काढून घेऊ. आपल्या चपाती एवढा, चपातीपेक्षा थोडासा छोटा अशा पद्धतीनं हा गोळा करून घ्यायचा, आणि ह्याची आपल्याला एक चपाती लाटून घ्यायची आहे. मी पिठामध्ये बुडवून घेतलं आणि हे आपण आता लाटून घेऊ. अशा पद्धतीने ही आपली चपाती झालेली आहे पहा. अशी चपाती करून घ्यायची. त्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं, तूप लावून घ्यायचं, तुमच्या सोयीनं. थोडंसं पीठ टाकून घ्यायचं, आणि अशा पद्धतीने ह्या घड्या घालून घ्यायच्या. जास्त दाबायचं नाही त्याला. बघा अशा पद्धतीने हे अशा ह्या घड्या घालून घ्यायच्या, आणि आपण ही चपातीला कसं मुडपून घेतो तसं हे गोळा करून घ्यायचं. हलक्या हाताने त्याचा उंडा केल्यासारखं करून घ्यायचं. असं सावकाश असं गोल आकार देऊन घ्यायचा. जास्त गच्च दाबायचं नाही, त्याला जास्त जोर द्यायचा नाही. अशा पद्धतीने हे आपला गोल तयार झालेला आहे. आपली बाटी एक तयार झालेली. अशा पद्धतीची बाटी आपण करत आहोत. बाटी हा प्रकार वेगळ्या पद्धतीने केला जातो. प्रत्येक आपल्या आवडीनं आकार दिला जातो, आपल्या सोयीनं करतात. पण मी अशा पद्धतीने ही केलेली आहे. दुसरी पण करून घेऊ आपण एक. अशा पद्धतीने घडी घालून घ्यायची. जास्त जोर द्यायचा नाही. अशा पद्धतीने ही बाटी तयार होते. आपल्या एरियामध्ये हा पदार्थ कमी प्रमाणात केला जातो, पण आता आपल्याकडे पण बऱ्यापैकी फेमस होत आहे, झालेला आहे. बघा अशा पद्धतीने पण आपण हे करू शकतो. बाटीमध्ये पण वेगळे प्रकार आहेत. खानदेशी तिकडच्या भाग वेगळीच करतो, राजस्थानी बाटी वेगळीच करतात, आपल्याकडे वेगळीच प्रकार करतो. बरेच प्रकार आहे त्याच्यामध्ये सुद्धा. हे आपण खानदेशी पद्धतीने हे बाटी करत आहोत. बघा अशा पद्धतीने हा भाग खाली ठेवून द्यायचा. जे आपण तोंडाकडे हे केलेलं आहे तो खालच्या बाजूला ठेवून द्यायचा, आणि हे गॅसवर कढई ठेवली. कढईमध्ये एक
स्टँड ठेवून दिलं आणि त्याच्यावर हे प्लेट झाकून ठेवली, बाटी ठेवून प्लेट झाकून ठेवलेली आहे. हे जवळपास 15 ते 17 मिनिट मी झाकून ठेवलेलं आहे. बघा आता हे चाकू मी घुसून बघते. चाकू हा क्लिअर निघाला, त्यामुळे आपली बाटी शिजलेली आहे असं समजून घेऊन मी हे बाजूला काढून घेतलं, थंड करून घेतलं आणि आता हे आपण कापून बघू. चला बघा, अशा पद्धतीने हे कापून घेतलेलं आहे. हे असे काप करून घ्यायचे. तुम्हाला हे मोठे वाटत असेल तर ह्याचे 6 पण काप करू शकता. बघा अशा पद्धतीनं असे हे काप करून घ्यायचे. आणि आता मी हे गॅसवर एक कढई ठेवलेली आहे. कढईमध्ये तेल ओतून गरम करायला ठेवलं होतं आणि आता हे तेल गरम झालेलं आहे. आणि आपण आता हे याच्यामध्ये हा बाटी कापलेल्या टाकून द्यायच्या, फ्राय करून घ्यायचं. बघा अशा पद्धतीने हे फ्राय करून घ्यायचं. आता ही बाटी आपण टाकली, लगेच आपण हलवत बसायचं नाही. हा जो फेस आहे, हा फेस थोडासा कमी होऊ द्यायचा. बघा आता हा फेस थोडासा कमी होत आलेला आहे. आता आपण ह्याला थोडंसं हलवून घेऊया. बघा अशा पद्धतीनं फेस कमी झाल्यानंतरच त्याला हलवायचं. आपण जर अगोदरच हलवलं तर त्याचे जे पडदे आहेत ते ढिल्ले होऊन वेगळे होऊ शकतात. त्यामुळं आपण अशा पद्धतीनं करून घ्यायचं. अशा पद्धतीने ही आपली बाटी झालेली आहे पहा. बघा त्याचे लेयरसुद्धा किती छान सुटलेले आहेत. आता हे काढून घेऊ. बघा आता आपण सर्व पण करून घेऊ. आता ह्या प्लेटमध्ये मी हे सर्व करून घेत आहे. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कॉमेंट करा, करून पहा, खाऊन पहा आणि मला नंतर कॉमेंट करा. खात रहा, खुश रहा, हेल्दी रहा. चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग.